500 वोट, 600, 800, 1000 वोट मिळणार. तुम्ही त्यांना जाऊन आता भेटले तर तेही म्हणणार आहे की आम्ही जिंकणार आहे करके. आणि मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण मीही बघत होतं हे जे एक्झिट पोल आहे, इतकं व्हेरिएशन आहे की एक चॅनल सांगतो की 22 सीट महाविकास आघाडीला मिळणार, दुसरा म्हणतो 33 सीट मिळणार आहे. इतकं फ्लक्च्युएशन म्हणजे आपल्याला हे माहित आहे की कोणीतरी चुकत आहे. इतकं फ्लक्च्युएशन होऊ शकत नाही. मी समजू शकलं असतं की एक 22 म्हणतो, दुसरा 23 म्हणतो किंवा 20 म्हणतो, 1-2 सीट्सचा आपण फरक समजू शकतो. पण 10-10 सीट्सचं व्हेरिएशन होणं म्हणजे कुठेतरी कोणीतरी चुकत आहे, मला असं वाटतं. आणि मला 2019च्या आठवण येत आहे. सगळं चॅनल जे आहे ते बोलत होते की इम्तियाज जलील जिंकणार नाही. जिंकलो. कुठेतरी महाविकास आघाडी होती, महायुती होती, पण महाविकास आघाडीकडे मुस्लिम मतं गेले, त्याच्यामुळे तुम्हाला काही फटका बसू शकतो त्याच्यामध्ये? मला असं वाटत नाही. दुसऱ्या शहरामध्ये नक्की महाविकास आघाडीला त्याचा खूप फायदा झाला, कारण मुसलमानांनी एक मतांनी महाविकास आघाडीला मतदान केलं. पण औरंगाबादची तशी परिस्थिती नाही होती. सगळ्या लोकांना माहित होतं की एकटं मी मुस्लिम कॅन्डिडेट महाराष्ट्रातून आहे उभं, तर इथे मुस्लिमांनी एकमताने मला मतदान केलेलं आहे. काही मत तर नक्की शिवसेनेला गेलेले आहे, यालाही मान्य करतो. पण त्या जास्त किती संख्येनं आहे मला माहित नाही आहे. आता तुमच्या एक्झिट पोल प्रमाणे चंद्रकांत खैरे साहेब ते आघाडीवर आहे. बघा, आता काही जास्त वेळ राहिलेला नाही आहे. 1-2 दिवसानंतर आपल्याला कळेल कोण जिंकणार, कोण पराभव होणार. एवढं असलं तरी देशामध्ये मोदींचं सरकार येणार अशा आकडे पुढे येत आहेत. तर ते काय आहे की मोदीकडे आज सगळं काही आहे. साम दाम दंड वापरण्याची ताकद कुणाच्या मध्ये असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यांचे आकडे आले नाही आले काही मायने ते राहत नाही आहे. त्यांना माहित आहे की इलेक्शनच्या नंतर आपल्याला काय काय करायचं आहे, आणि ते करण्याची ताकद आज ते त्यांच्याकडे आहे. आणि ते अनेक राज्याच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेले आहे की कशा प्रकारे त्यांना तोडण्या फोडण्याचा आणि विकत घेण्याची ताकद कुणाच्या मध्ये असेल तर त्यांच्यामध्ये आहे. तर स्वाभाविक आहे. मी सुरुवातीपासून बोलत होतो की त्यांचे जे स्वप्न होता की 400 पार, ते स्वप्न तर साकार होताना दिसत नाही, होणारी नाही. मी पहिल्यापासून